हाय स्टुडंट्स, या आधीच्या लेक्चरला आपण थर्मोडायनॅमिक पोटेन्शियल्स हा चॅप्टर बघत होतो. त्यामध्ये थर्मोडायनॅमिक पोटेन्शियल्स बघितले आपण. इंटरनल एनर्जी डिनोटेड बाय यू, हेल्महोल्ट्ज फ्री एनर्जी डिनोटेड बाय एफ, एन्थाल्पी डिनोटेड बाय एच आणि गिब्स फंक्शन डिनोटेड बाय जी. हे 4 थर्मोडायनॅमिक पोटेन्शियल्स आहेत. आणि त्यानंतर आपण त्याचे डेरिव्हेटिव्ज बघितले. त्याच्यानंतर आपण काय बघितलं तर मॅक्सवेल्स थर्मोडायनॅमिक रिलेशन्स ते बघत होतो. त्याच्यामध्ये इंटरनल एनर्जीचं जे इक्वेशन आहे du इज इक्वल टू dq मायनस dw ह्याच्यावरती डिपेंडंट होतं थर्मोडायनॅमिक्सचं रिलेशन. आणि ह्या 4 इक्वेशन्स, अशा 4 इक्वेशन्सवर आपण डिपेंड असलेल्या म्हणजे पोटेन्शियलवर डिपेंड असलेले 4 इक्वेशन्स बघणार आहोत. मॅक्सवेलचे 4 रिलेशन्स बघणार आहोत. त्यामधले आपण लास्ट लेक्चरला 2 रिलेशन्सचे 2 डेरिव्हेटिव्ह बघितले. म्हणजे इंटरनल एनर्जीचं थर्मोडायनॅमिक रिलेशन बघितलं. त्यानंतर हेल्महोल्ट्ज फ्री एनर्जीचं थर्मोडायनॅमिक रिलेशन बघितलं. आज आपण थर्ड बघणार आहे एन्थाल्पी. एन्थाल्पीवर डिपेंड असलेलं मॅक्सवेल्सचं थर्मोडायनॅमिक रिलेशन्स बघणार आहोत, जे की थर्ड थर्मोडायनॅमिक रिलेशन आहे. आता ह्याच्यामध्ये बघा, एन्थाल्पी आहे डिनोटेड बाय एच. त्यानंतर आपलं इक्वेशन काय आहे एन्थाल्पीचं, एच इज इक्वल टू यू प्लस पी व्ही. यू इज इंटरनल एनर्जी, पी इज द प्रेशर अँड व्ही इज द व्हॉल्यूम. हे झालं फर्स्ट इक्वेशन, एन्थाल्पीचं इक्वेशन. या इक्वेशनला आपल्याला डिफरन्शिएट करायचं आहे. डिफरन्शिएट दिस अबव इक्वेशन. तर काय मिळतं आपल्याला, डी एच इज इक्वल टू डी यू प्लस डी ऑफ पी व्ही. आता इथं पी व्ही मल्टिप्लिकेशनमध्ये आहे, त्यामुळे आपलं डिफरन्शिएशन कसं होणार त्याचं, तर व्ही डी पी प्लस पी डी व्ही अशा प्रकारे होणार. त्यामुळे इक्वेशन काय होणार वरचं, डी एच इज इक्वल टू डी यू प्लस व्ही डी पी प्लस पी डी व्ही. हे झालं सेकंड इक्वेशन. बट आपल्याला माहिती आहे की डी यूची व्हॅल्यू काय आहे, तर टी डी एस मायनस पी डी व्ही. आता ही जी व्हॅल्यू आहे ती या इक्वेशनमध्ये, इक्वेशन नंबर सेकंडमध्ये पुट करणार आहे आपण. देअरफॉर डी एच इज इक्वल टू टी डी एस मायनस पी डी व्ही प्लस व्ही डी पी प्लस पी डी व्ही. आता ह्याच्यामध्ये काय होतं आहे, तर 2 टर्म कॅन्सल होतात. इथे तुम्हाला दिसेल 2 टर्म कॅन्सल झालेत, मायनस पी डी व्ही आणि प्लस पी डी व्ही एकसारख्या आणि अपोजिट साईन असल्यामुळं त्या व्हॅल्यू कॅन्सल आउट झालेत. देअरफॉर डी एच इज इक्वल टू इक्वेशन काय येणार, टी डी एस प्लस व्ही डी पी, इक्वेशन नंबर थर्ड. आता ह्याचं काय करायचं आहे, या इक्वेशनचं पार्शियल डिफरन्सिएशन घ्यायचं आहे. आता या इक्वेशनमध्ये आर एच एस साईडला तुम्हाला 2 व्हॅल्यू दिसतील, टी डी एस आणि व्ही डी पी. पहिल्यांदा डी एस आणि डी पी ह्याच्यामध्ये आहे विथ रिस्पेक्ट टू एंट्रॉपी आणि विथ रिस्पेक्ट टू प्रेशर ह्या व्हॅल्यू चेंज होत आहेत. त्यामुळे आपण ह्या इक्वेशनचं पार्शियल डिफरन्सिएशन घेणार. कशाच्या रिस्पेक्टिव्ह घेणार, तर डी एस आहे म्हटल्यानंतर यसच्या रिस्पेक्टिव्ह घेणार आणि डी पी आहे म्हटल्यानंतर पीच्या रिस्पेक्टिव्ह घेणार. त्याच्यामुळं पार्शियल डिफरन्सिएशन जेव्हा आपण या थर्ड इक्वेशनचं घेणार आहे विथ रिस्पेक्ट टू एस अँड विथ रिस्पेक्ट टू पी, त्याच्या व्हॅल्यू काय येतात बघा. तर पहिल्यांदा आपण पार्शियल डिफरन्सिएशन घेतलं इक्वेशन नंबर 3चं विथ रिस्पेक्ट टू प्रेशर. मग आता डी एच अपॉन डी एस केलेलं आहे पार्शियल डिफरन्सिएशन, डो एच अपॉन डो एस विथ रिस्पेक्ट टू ॲट कॉन्स्टंट प्रेशर. ॲट कॉन्स्टंट प्रेशरला चेंज कसं होणार ते, तर फक्त आता तुम्ही जर इक्वेशन नंबर 3चं डिफरन्सिएशन घेतलं विथ रिस्पेक्ट टू डी एस, तर व्हॅल्यू काय मिळेल, डी एच विथ रिस्पेक्ट टू डी एस आहे तशी येईल. त्याच्यानंतर टी डी एस विथ रिस्पेक्ट टू डी एस, डी एसचं जे डिफरन्सिएशन आहे ते 1 येते, त्यामुळे फक्त तिथे टी व्हॅल्यू राहील. आणि प्रेशर कॉन्स्टंट आहे म्हटल्यानंतर पुढची व्हॅल्यू जी काही असेल ती 0 होईल. त्यामुळे इक्वेशन कसं होणार, तर डो एच अपॉन डो एस ॲट कॉन्स्टंट प्रेशर, जे पी सफिक्सला लिहिलेलं आहे ते प्रेशर कॉन्स्टंट असल्यामुळं आपण सफिक्सला डिनोट केलेलं आहे. मग हे कसं लिहायचं, डो एच अपॉन डो एस ॲट कॉन्स्टंट प्रेशर इज इक्वल टू व्हॅल्यू काय आली, टी. ते तुम्ही सॉल्व करून बघू शकताय, मी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे. आता सेकंडमध्ये बघा, विथ रिस्पेक्ट टू एंट्रॉपी. विथ रिस्पेक्ट टू एंट्रॉपी काय येईल,
तर ∂H/∂V ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर असं रीड करायचं इज इक्वल टू, जर तुम्ही वरची व्हॅल्यू परत डिफरन्शिएट केली विथ रिस्पेक्ट टू टी न, तर व्हॅल्यू काय येईल, ∂H/∂P हवं तिथं, चुकून V झालेलं आहे. ∂H/∂P विथ रिस्पेक्ट टू ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर इज इक्वल टू V येईल. हे दोन इक्वेशन मिळाले आपल्याला. आता काय करायचं आहे, आपण हे दोन इक्वेशनच्या ज्या व्हॅल्यू आहेत त्या ∂H ही जी व्हॅल्यू आहे ती परफेक्ट डिफरन्शियल आहे. म्हणजे काय, तर परफेक्ट डिफरन्शियलचं इक्वेशन खाली आहे, हे मॅथ्समध्ये आपल्याला बघायला मिळेल. ∂P ॲट ∂H/∂S ॲट कॉन्स्टंट प्रेशर अँड होल ब्रॅकेट ॲट कॉन्स्टंट एंट्रॉपी इज इक्वल टू ∂S इन ब्रॅकेट ∂H/∂P ॲट कॉन्स्टंट S अँड होल ब्रॅकेट ॲट कॉन्स्टंट प्रेशर. म्हणजे काय, तुम्ही विथ रिस्पेक्ट टू इंटरचेंज केलं, ॲट कॉन्स्टंट प्रेशर एकदा आणि ॲट कॉन्स्टंट एंट्रॉपी एकदा, तर ते तुम्ही उलटसुलट करून जरी घेतलं तरी त्या दोन्हींच्या व्हॅल्यू एकसारख्या असणार आहेत. ह्याला परफेक्ट डिफरन्शियल म्हणतात. त्यामुळं हे इक्वेशन परफेक्ट डिफरन्शियलचं आहे. केव्हा, तर ॲट कॉन्स्टंट प्रेशर अँड ॲट कॉन्स्टंट एंट्रॉपी. आता या 5th एक्झाम्पलमध्ये आपण काय करणार आहे, तर ∂H/∂S ही व्हॅल्यू दिसते, त्याची व्हॅल्यू काय काढली आपण, तर कॅपिटल T इक्वेशन नंबर 4मध्ये काढलेली आहे. आणि ∂H/∂P ची व्हॅल्यू काय येते, तर कॅपिटल V म्हणजे व्हॉल्यूम येते. हे ज्या इक्वेशन नंबर 4मधल्या ज्या व्हॅल्यू आहेत त्या आपण इक्वेशन 5 नंबरमध्ये पुट करणार आहे आणि पुढचं इक्वेशन काढणार आहे. तर बघा, यामध्ये इक्वेशन 5 बाय यूजिंग द व्हॅल्यू ऑफ इक्वेशन 4. मग काय आलं रिलेशन, तर ∂T/∂P ॲट कॉन्स्टंट एंट्रॉपी इज इक्वल टू ∂V/∂S ॲट कॉन्स्टंट प्रेशर. हे रिलेशन मिळालं आपल्याला कशामधलं, तर ॲट कॉन्स्टंट एंट्रॉपी आणि ॲट कॉन्स्टंट प्रेशरमधलं. हे झालं इक्वेशन, फायनल इक्वेशन आपलं. आणि यालाच काय म्हणतात, तर मॅक्सवेल्स 4th थर्मोडायनॅमिकल रिलेशन. याआधी आपण 2 थर्मोडायनॅमिकल रिलेशन बघितलेले आहेत, इंटरनल एनर्जी आणि हेल्महोल्ट्ज फ्री एनर्जीच्या इक्वेशननुसार. आणि आत्ता जे पाहिलं ते एन्थाल्पीच्या इक्वेशननुसार आपण हे मॅक्सवेल्सचं 4th थर्मोडायनॅमिकल रिलेशन बघितलेलं आहे. तर हे जे रिलेशन आहे ते तुम्ही एकदा स्वतः सॉल्व करून बघा, मी एक्सप्लेन केलेलं आहे. म्हणजे एकदा तुम्ही स्वतः सॉल्व केलं तर तुम्हाला ते समजेल व्यवस्थित. त्याच्यानंतर आता 4थं पोटेन्शियल आहे, जे आपण याआधी लेक्चरमध्ये बघितलेलं आहे, गिब्स फंक्शन. आता हे 4थ्या गिब्स फंक्शनवर डिपेंड असलेलं आपल्याला मॅक्सवेल्स थर्मोडायनॅमिक रिलेशन काढायचं आहे. तर हे कसं आहे बघा, अशाच चारीचे पण ज्या थेरी आहे, जे मेथड आहे ती एकसारखीच आहे. त्यामुळे तुम्हाला व्यवस्थित लक्षात येईल ते की कशा पद्धतीनं काढायचं आहे. चारही जे पोटेन्शियल्स आहेत ते तुम्ही कंपॅरेटिव्हली स्टडी करा. म्हणजे मॅक्सवेल्स थर्मोडायनॅमिक रिलेशनमधले जे 4 इक्वेशन आहेत ते कंपॅरेटिव्हली जर स्टडी केले तर तुम्हाला समजतील. तर बघा, नेक्स्टमध्ये काय आहे, गिब्स फंक्शन डिनोटेड बाय G. आणि याचं इक्वेशन आपल्याला माहिती आहे, G इज इक्वल टू H मायनस TS. तर या इक्वेशनला आपण इक्वेशन नंबर 1 देऊ. त्यानंतर पुढच्या इक्वेशनमध्ये काय केलेलं आहे, Hची व्हॅल्यू पुट केलेली आहे. Hची व्हॅल्यू, H म्हणजे एन्थाल्पी, आपल्याला माहिती आहे Hची व्हॅल्यू काय आहे, U प्लस PV. तर ही व्हॅल्यू या इक्वेशन नंबर 1मध्ये आपण पुट केली. तर इक्वेशन काय होणार, G इज इक्वल टू U प्लस PV मायनस TS. आता पुढे काय करायचं आहे, तर हे जे इक्वेशन आहे ते डिफरन्शिएट करायचं आहे. Gचं जे इक्वेशन आहे गिब्स फंक्शनचं ते डिफरन्शिएट करायचं आहे. मग डिफरन्शिएट केल्यानंतर काय येणार, DG इज इक्वल टू DU प्लस, आता इथं मल्टिप्लिकेशन आहे म्हटल्यानंतर 2 वेळा डिफरन्शिएशन येणार, तो फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, PdV प्लस VdP असं PVचं डिफरन्शिएशन येणार. आणि TSचं डिफरन्शिएशन काय येणार, TDS मायनस साईन असल्यामुळं, मायनस TS असं साईन असल्यामुळं मायनस TDS मायनस SDT.
अशा प्रकारे हे डिफरन्सिएशन होणार जीचं. तर पुढं काय बघायचं आहे, डी यूची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे. ह्याच्यामधली जी डी यूची व्हॅल्यू आहे टी डी एस मायनस पी डी व्ही, ती व्हॅल्यू आपण या इक्वेशनमध्ये पुट करणार आहे, डी जीच्या इक्वेशनमध्ये. तर इक्वेशन काय होणार बघा, ते डी जी इज इक्वल टू टी डी एस मायनस पी डी व्ही. आपण व्हॅल्यू पुट केली डी यूची, त्याच्यानंतर पुढच्या टर्म्स आहेत तशा लिहून घ्या, पी डी व्ही प्लस व्ही डी पी मायनस टी डी एस मायनस एस डी टी. आता ह्याच्यामध्ये ज्या एकसारख्या टर्म आहेत पण अपोजिट साईडनं आलेल्या आहेत, म्हणजे प्लस डी एस मायनस डी एस मायनस टी डी एस, परत प्लस पी डी व्ही मायनस पी डी व्ही, हे काय होणार, कॅन्सल आउट होणार. मग कुठल्या फक्त 2 टर्म राहणार, तर मी ज्या अंडरलाईन केलेल्या टर्म आहेत व्ही डी पी मायनस एस डी टी, ह्या टर्म फक्त शिल्लक राहणार. त्यामुळे इक्वेशन काय होणार डी जीचं, डी जी इज इक्वल टू व्ही डी पी मायनस एस डी टी, हे इक्वेशन डी जीचं होणार. आता नेक्स्ट पार्ट काय आहे, तर ह्याचा आपल्याला पार्शियल डिफरन्सिएशन घ्यायचं आहे विथ रिस्पेक्ट टू पी आणि टी. आता मगाशी पण मी तुम्हाला सांगितलं पार्शियल डिफरन्शिएशन आपण कशा रिस्पेक्ट टू घेतो आहे, तर आर एच एस साईडला आपल्याला डी पी आणि डी टी ह्या 2 व्हॅल्यू दिसत आहेत. म्हणजे एकदा डिफरन्शिएट प्रेशरनं झालं आहे आणि एकदा डिफरन्शिएट टेम्परेचरनं झालं आहे. त्यामुळं आपल्याला पार्शियल डिफरन्शिएशन दोन्ही पण घ्यावे लागणार, एकदा प्रेशरनं घ्यावे लागणार आणि एकदा टेम्परेचरनं घ्यावे लागणार. त्याच्यामुळं आपण 2 प्रकारे डिफरन्शिएशन घेतो आहे. मग आता हे डिफरन्शिएशन कसं होणार बघा, आपण जर डो जी अपॉन डो पी ही जर व्हॅल्यू काढली तर व्हॅल्यू काय येणार, डो जी अपॉन डो पी. इक्वेशन नंबर 2ला जर आपण डो पीनं डिफरन्शिएट केलं तर डो जी अपॉन डो पी जी एल एच एसची साईड आहे ती आहे तीच राहणार, ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर असं लिहिलेलं आहे मी इथं, डो जी अपॉन डो पी ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर इज इक्वल टू, आता व्ही डी पी ॲट जर डिफरन्शिएट केलं आपण डो पीनं तर डी पी कॅन्सल होणार. कॅन्सल म्हणजे डो पी अपॉन डो पी, जर त्याच डिफरन्शिएट इक्वेशननं आपण जर डिफरन्शिएशन घेतलं, डिफरन्शिएशनमध्ये तुम्हाला हा फॉर्म्युला दिसेल, डी एक्स अपॉन डी एक्सची व्हॅल्यू 1 येते. तशाच प्रकारे डो पी अपॉन डो पीची व्हॅल्यू काय येणार 1. त्यामुळे इथं फक्त व्ही शिल्लक राहणार आणि कॉन्स्टंट टेम्परेचर असं म्हटलं आहे, त्यामुळं पुढची जी टर्म आहे एस डी टी ती कॅन्सल आउट होणार. कारण का दुसऱ्या जर कॉन्स्टंट व्हॅल्यू असेल एखादी आणि त्याचं जर आपण डिफरन्सिएशन घ्यायला लागलो तर ते नेहमी 0 येतं आहे. ह्या दोन्ही पण डिफरन्सिएशनच्या प्रॉपर्टी आहेत, तुम्हाला हे फॉर्म्युले बघायला मिळतील. डी एक्स अपॉन डी एक्स असेल तर 1 येणार, किंवा डी अपॉन डी टी जर कॉन्स्टंट व्हॅल्यूचं जर डिफरन्सिएशन घ्यायचं झालं तर 0 येतं. तर त्या व्हॅल्यू आपण इथं पुट करून आपल्याला हे इक्वेशन मिळते की डो जी अपॉन डो पी ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर इज इक्वल टू व्ही. आणि त्याच प्रकारे जर आपण ह्या इक्वेशन नंबर 2चं विथ रिस्पेक्ट टू टीनं डिफरन्शिएट घेतलं, म्हणजे डो जी अपॉन डो टी ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूमला, तर काय येणार इक्वेशन, मायनस एस येणार. कारण का इथं मायनस एस डी टीची जी टर्म आहे ती फक्त डिफरन्शिएट होणार डी टीनं, आणि डी टीची जी व्हॅल्यू आहे डी टी डिवायडेड बाय डी टी म्हणजे डो बाय डो टी विथ त्याचं डिफरन्सिएशन ऑफ टी ही व्हॅल्यू 1 येणार. त्याच्यामुळं मायनस एस फक्त शिल्लक राहणार आणि त्यामुळं डो जी अपॉन डो टी ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम ही जी व्हॅल्यू आहे ती मायनस एस येणार. हे झालं तुमचं इक्वेशन नंबर 3. आता हे इक्वेशन बघितलं, 3rd इक्वेशन. त्यानंतर बट डी जी इज परफेक्ट डिफरन्शियल. परफेक्ट डिफरन्शियल म्हणजे काय, तर हे ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर ॲट कॉन्स्टंट प्रेशर जरी व्हॅल्यू इंटरचेंज केल्या तरी पण आपल्याला तेच इक्वेशन मिळणार आहे, म्हणजे ते दोन्ही इक्वेशन सेम मिळणार आहेत. म्हणजे तुम्ही होल डिफरन्सिएशन घेतल्यानंतर ती व्हॅल्यू कायम सेमच राहणार आहे. त्याच्यामुळे डी जी इज परफेक्ट डिफरन्शियल. त्याचं इक्वेशन काय झालं, डो बाय डो टी in bracket dou g by dou p at constant temperature and at constant pressure is equal to dou by dou p and in bracket dou g by dou t at constant volume and whole bracket at constant temperature. हे इक्वेशन इज इक्वल टू म्हणजे इक्वल येणार आहेत हे दोन्ही इक्वेशन्स. हे झालं इक्वेशन नंबर 4. आणि त्याच्यानंतर फ्रॉम इक्वेशन 3मध्ये ज्या आपण व्हॅल्यू काढल्या डो जी अपॉन डो पीच्या आणि डो जी अपॉन डो टीच्या, त्या व्हॅल्यू या इक्वेशन नंबर 4मध्ये पुट करायच्यात. म्हणजे डो जी अपॉन डो पीची व्हॅल्यू काय काढली, तर व्ही
आणि डो जी अपॉन डो टीची व्हॅल्यू काय काढली तर -s. त्याच्यामुळं इक्वेशन नंबर 4 काय झालं, डो व्ही अपॉन डो टी ॲट कॉन्स्टंट प्रेशर इज इक्वल टू डो एस अपॉन डो पी ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर. हे झालं इक्वेशन नंबर 5. तर हे आपलं इक्वेशन मिळालेलं आहे मॅक्सवेल्स सेकंड थर्मोडायनॅमिकल रिलेशन. कशामुळं मिळालं तर गिब्स फंक्शनचा यूज करून आपल्याला हे रिलेशन मिळालं आहे. तर अशा प्रकारे आपण 4 व्हॅल्यूच्या 4 पोटेन्शियल्स जे आपण आधी बघितले होते त्यानुसार आपण 4 रिलेशन्स काढले मॅक्सवेल्सचे थर्मोडायनॅमिकल रिलेशन्स त्यांचा डेरिव्हेटिव्ह घेऊन. तर हे 4 रिलेशन्स आहेत. मी पुन्हा एकदा रिवाईज करते की हे 4 रिलेशन्स काय आहेत थर्मोडायनॅमिकल रिलेशन्स. तर याच्यामध्ये बघा, पहिल्यांदा आपण कुठलं बघितलं तर हे सिक्वेन्स लावून घ्या. मॅक्सवेल्स फर्स्ट थर्मोडायनॅमिकल रिलेशन कुठला आहे, सेकंड थर्मोडायनॅमिकल रिलेशन कुठला आहे, थर्ड थर्मोडायनॅमिकल रिलेशन कुठला आहे. म्हणजे तुम्हाला एक्झामला जर विचारलं की मॅक्सवेल्स फर्स्ट थर्मोडायनॅमिकल रिलेशन प्रूव्ह करा किंवा तुम्हाला MCQs पडले की फर्स्ट थर्मोडायनॅमिकल रिलेशन काय आहे, सेकंड थर्मोडायनॅमिकल कुठलंही चारपैकी कोणतंही विचारू शकतात. त्यामुळे हे सिक्वेन्स लावून तुम्ही हे बघा काय आहे रिलेशन आणि पाठ करा. मॅक्सवेल्स फर्स्ट थर्मोडायनॅमिकल रिलेशन काय आहे, डो एस अपॉन डो व्ही ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर इज इक्वल टू डो पी अपॉन डो टी ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. आणि त्याच्यानंतर सेकंड कोणता आहे तर मॅक्सवेल्स सेकंड थर्मोडायनॅमिकल रिलेशन डो व्ही अपॉन डो टी ॲट कॉन्स्टंट प्रेशर इज इक्वल टू डो एस अपॉन डो पी ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर. मॅक्सवेल्स थर्ड थर्मोडायनॅमिकल रिलेशन कोणतं आहे तर डो टी अपॉन डो व्ही ॲट कॉन्स्टंट एंट्रोपी इज इक्वल टू डो पी अपॉन डो एस ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. आणि फोर्थ रिलेशन कोणतं बघितलं, डो व्ही अपॉन डो टी ॲट कॉन्स्टंट प्रेशर इज इक्वल टू डो एस अपॉन डो पी ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर. तर तुम्ही कम्पेअर केलं तर तुमच्या लक्षात येईल फर्स्टमध्ये काय आहे तर ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर अँड ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम आहे. डो एस अपॉन डो व्ही आणि डो पी अपॉन डो टी अशा एंट्रॉपी आणि प्रेशरच्या व्हॅल्यू आहेत. सेकंडमध्ये व्हॉल्यूम आणि एंट्रॉपी आहे ॲट कॉन्स्टंट प्रेशर आणि ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर. थर्डमध्ये व्हॉल्यूम आणि एंट्रॉपी आणि व्हॉल्यूम आहे. एंट्रॉपी आणि व्हॉल्यूम कॉन्स्टंट असतानाच्या व्हॅल्यू आहेत डो टी अपॉन डो व्ही आणि डो पी अपॉन डो एस. तर फर्स्टमध्ये पॉझिटिव्ह साईन आहे, सेकंड आणि थर्डमध्ये निगेटिव्ह साईन आहे आणि फोर्थला पण निगेटिव्ह साईन आहे. आणि हे कोणत्या ॲट कॉन्स्टंट प्रेशर ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर कोणत्या टर्म केव्हा केव्हा आहेत, म्हणजे फर्स्टला कोणतं आहे सेकंडला कोणतं आहे हे तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा. तर इथे हा मॅक्सवेल्सचा थर्मोडायनॅमिकल रिलेशनचा पॉईंट कवर होतो.